वेलकम टू आवर चॅनल मित्रांनो, परत एकदा आपल्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण मागच्या वेळेस बोललो होतो डेली व्लॉग आपण ट्राय करायचे का नाही, आपण अजून तरी ट्राय नाही केला, बट आपण करतोय हळूहळू जेवढं आपल्याला करता येईल तेवढं. तरी आजचा प्लॅन रांजणगाव गणपती, जिथे गणपतीचं दर्शन करायला जायचे आज फॅमिली आहे. तर तुम्ही कुठे जाऊ नका, व्लॉग मध्ये पाहत राहा, वॉच करत राहा आणि एन्जॉय करत राहा. सो आपण भेटूयात रांजणगाव गणपती. सभी फोटो निकालते हैं, देखो कैसा है. कुछ भी हो सकता है गाइस. तिकडे पार्किंग आहे. तिथं भाऊचं आगमन झालंय, त्यामुळे त्याला सांगितलं पार्किंग त्या साईडला आहे. प्लेट हवी आपल्याला, प्रतिने 2 रुपये प्रमाणे. तर गाइस आपण इथं आता आलो आहोत रांजणगाव महागणपतीच्या इथे. आणि आता सध्या सासरवाडी माझ्यासोबत आहे. हाय करा सगळ्यांनी. ओके, नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट काय आम्ही दर्शन घेणार आहे, त्यानंतर बाग बगीचेमध्ये थोडासा करणार आहे, फोटो सेशन होईल आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा रिटर्न घरच्या दिशेने जाऊ. आणि आपल्या बरोबर आहे भाऊसाहेब. यस, रायडर भाऊसाहेब थोरात. यो 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 इसको पहचाना तुम्हें. चेकिंग चालू आहे. बेटर VIP पास, बट आज काही गर्दी नाही. ओके, VIP पास उधर से नहीं इधर से. यार कुछ तो कन्फ्यूज हो गया. तरी गर्दी नाही, तिलक आहे आजचे दिवस. हेअर इज गार्डन हाऊस. येऊ देईन ना मग. कसं आहे जिराफ. हाव पूर्णपणे खाली आहे असा हा हॉल, आणि गर्दी असल्यावर भरलेला हॉल. VIP इधर से होता है और हम आगे पैर चढ़ के स्टेप बाय स्टेप. भाई सब स्कैम है, देखो भाई ऐसा क्राउड है इधर, और इधर से कुछ भी नहीं है, सीधा दर्शन है. रुकते जरा दर्शन के लिए. मामा बाय दाखव सर्वांना. मामा या हाय. आपल्याकडे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा मग त्यातच पाहतो. काय आपण नेहमी फिरायला जात असतो, आम्ही नेहमी फिरायला जात असतो हॉटेलवरती, धाब्यावरती. पण आम्ही आज गणपती दर्शनाला आलो आहोत, देवस्थानाला भेट द्यावी. जेवढे पण पाप पुण्याचा जे खेळ आहे तो इथेच आहे. तर समज रहे हो. तर बघत राहा. त्यासाठी आम्ही दर्शनाला आलोय. याचं जरा पाप पुण्य वाईप आउट करायला आलोय, बस बाकी काय नाही. करता रे देवा, नशीब आम्ही देवाच्या गावाला ते. सुंदर मामा रात्री आपल्या त्या दिवशी याला किती आलं.
चालते काय बोलणार आहे कर 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 ओके दर्शन करून झाले आम्ही आता बाहेर आलो बाहेरचा माहोल असा आहे बघा सगळे दर्शन करून बाहेर ॲक्च्युली बसतात बसण्यासाठी पण इथं खूप म्हणजे जागा आहे खूप प्रशस्त जागा आहे त्यामुळे काय एवढं काय असं काय क्राऊडमध्ये काय एवढं म्हणजे वाटत नाही पण ठीक आहे कम्फर्टेबल सगळ्यांना कम्फर्टेबल वाटतं येतात हळूहळू सगळेजण येतात तर पुढे तरी बसू वाईट इथे ॲक्च्युली महादेव मंदिर आहे इथे दर्शन करू त्याशिवाय जायचं नाही हर हर महादेव हर हर महादेव याचा व्हिडिओ माधवराव पेशवे त्यांनी एक आहे त्यांचा ॲक्च्युली तर डायरेक्टली उल्लेखच केला आहे खाजगीमधून महागणपतीची मूर्ती भोवती दगडी मंदिर बांधले व नंतर इंदूर येथील सरदार किबे यांनी लाकडी मंडप बांधला म्हणजे ॲक्च्युली सभामंडप यांनी सरदार किबे यांनी बांधला आणि जो गाभार आहे ना तो माधवराव पेशवे यांनी बांधला आणि ॲक्च्युली जी मूर्ती आहे जी मूर्ती आहे ना ती तळघरात ठेवलेली आहे असं म्हणतात तो इतिहास आहे सर्वांचा उल्लेख केलेला आहे काय ॲक्च्युली काय नाही त्रिपुरासूरचा ज्या प्रकारे वध केला त्याची पूर्णपणे माहिती इथं दिलेली आहे शिवशंकराने येथील रांजणगाव येथील महागणपतीची तपश्चर्या करून एक अस्त्र मिळवून येथील जो त्रिपुरासूर होता एक असुर होता तो त्याचा वध कसा केला त्याची ही पूर्णपणे माहिती आहे एकदा नक्की येऊन तुम्ही सर्वांनी भेट द्या वाचायला तुम्हाला नक्की आवडेल मग तुम्हाला त्यावर झूम करून दाखवतो वेट हे बघा हे 9व्या का 10व्या शतकापासून ॲक्च्युली हे मंदिर आहे हे काय इथं ॲक्च्युली आहे ना त्यानंतर मग इथं जे आहे ना जे सर्व डेव्हलप केलं आहे लोकांनी त्यामुळे बऱ्यापैकी खूप जरा चांगले आहे आणि रांजणगाव गणपती हा अष्टविनायकांपैकी 4था गणपती मानला जातो मानाचा आणि ते ॲक्च्युली भाविकांची गर्दी पण असते कारण हा नवसाला पावतो असंही भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे दर्शन घेण्यात लोक खूप येतात आणि पुणे नगर हायवे नगरचा त्यामुळे इथले पण बरेच लोक येतात त्यामुळे पर्यटक पण जास्त असतात असा इथला इतिहास आहे आणि खूप छान आहे तुम्ही नक्की भेट द्या तर मित्रांनो आपण मगाशी तो उल्लेख केला माधवराव पेशव्यांनी जी मूर्ती ठेवली होती तळघरामध्ये तीच मूर्ती होती ॲक्च्युली आणि हे काय 10 मुख आणि 20 हात अशी मूर्ती जी ठेवण्यात आली तरी आता सर्व निघाले तरी मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो आहे गार्डनमध्ये वाव एक नंबर थांबा तुम्ही म्हणता याला काय म्हणतात काय याला काय म्हणतात फुल आहे तो गुलाबाचे काय माहित हां मस्त गार्डन आहे एक नंबर चालू व्हिडिओ तरी काय म्हणताय
डन फाय. ह्या ब्लॉगला कमीत कमी आय थिंक 1 मिलियन हसले लोक आहे ते. त्याचा पाय बघू नये. अरे यार हा उठला ना. बस की. लहान मुलगा बघा, लहान मुलगा एक. खेळ ना भाऊ. खेळ 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 खेळ. दिवस लहान होत चाललाय. खेळ भाऊ खेळ. खेळत नाही मी व्यायाम करतोय. कर ना. तुझा व्यायाम चालू आहे यार. तू पोट बघ की. नाही रे बरं खेळचं भाऊ खेळ. कैसा करने का भाई ऐसा. बापरे मला हसल येते. कसं आता याला उतरत होता तुषार तुझ्या इकडे. बापरे अरे जिम चांगली आहे. एक नंबर आहे. कसे बर कर ना. कर चल कर. हा बरं तूच सांग तुझं बॅकग्राऊंडचं. हा सांग. हो आमचं आता सगळं डन झालंय. तर वहिनी काय म्हणता तुम्ही? हा आता आमचं दर्शन झालेलं आहे. खूप छान झालं. आम्ही या गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता. इथे आम्ही खूप धमाल केली. फोटोज वगैरे काढले. आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे. तर आता काय माहिती वाटेत काहीतरी आहे का रोहन भाऊ? काय काय नाही आता सध्या म्हणजे काय पुढचा प्लॅन काय आहे? पुढचा प्लॅन डायरेक्ट होम. डायरेक्ट होम. डायरेक्ट होम. ओके. इट वॉज अ नाईस ट्रिप. आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. तुम्ही पण नाही मित्रांनो नाही आपण जाऊया हॉटेलमध्ये जाऊया. नक्की जाऊया. ठीक आहे. मित्रांनो तुम्ही पण नक्कीच या रांजणगावमध्ये. येस ठीक नक्की आहे. दर्शन करा. जय बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया.